मला सांगा की ओबीसी उपोषण करण्यात आलेलं आहे ओबीसीच्या वतीनं गोडीमध्ये या मागचं लॉजिक काय आहे? का नेमकं हे उपोषण करण्यात आलं याच्या मागे कुणी आहे का असं मला वाटतं? ओबीसीचं आरक्षण हे आरएसएसच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालू आहे। लक्ष्मण आके हा आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे। लक्ष्मण आके हा सुपारी घेऊन आलेला आहे। लक्ष्मण आके हा सांगली जिल्ह्यातला असून गोदीमध्ये येऊनच का उपोषण करीत आहे? आम्ही वारंवार सरकारला ही मागणी करीत आहोत की याची चौकशी झाली पाहिजे। कुठेतरी मराठा आणि ओबीसी मध्ये याला दंगल घडवायची। खरा ओबीसी आज मी म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावा, पण आरएसएसच्या चड्ड्या घालून आणि आरएसएसला 400 पारचा नारा देणारे हे सगळे भाजपचे ओबीसीचे आरएसएसचे कार्यकर्ते हे मराठा समाजाला जाणून बुजून विरोध करीत आहेत। खरे ओबीसी विरोध करीत नाही। आरएसएसच्या चड्ड्या घालणारे आणि भाजपचेच कार्यकर्ते ओबीसीला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत। त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी अनेक ओबीसी नेते आले, त्यामध्ये भुजबळ आहे, धनंजय मुंडे आहे, बाकीचे इतर नेते आहेत। यामागे ओबीसी नेत्याचा सुद्धा हात पडतो का की उपोषण सरळ ओबीसीच्या नेत्याचा हात आहे। छगन भुजबळ यांनी संविधान वाचवण्यासाठी स्वतःला फुले शाहू आंबेडकर सांगणारे बहुजन नेते ते आता बहुजन नेते राहिले नाही, ते आता मोदी आणि भाजप सांगत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।